मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील उद्या मुंबईकडे रवाना होणार आहेत आणि मुंबईमध्ये जाऊन आझाद मैदानावर ते खरं तर उपोषण करणार होते, परंतु तत्पूर्वीच मुंबई हायकोर्टाचा निर्णय आला आणि जरांगे पाटलाला आझाद मैदानावर उपोषण करण्यास मनाई करण्यात आलेली आहे। आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत जरांगे पाटील आहेत। दादा, मुंबई हायकोर्टाने मनाई केली आहे की आपण आझाद मैदानावर उपोषण करू नये। आता न्यायालयाच्या त्या प्रकरणावरती त्या निर्णयावरती मी काय बोलणार नाही, परंतु आमच्या आता वकील बांधवाची टीम जाणार आहे ना, आमची बाजू न्यायालय ऐकून घेणार आहे, न्याय मिळणार, 100% परवानगी मिळणार। गेल्या वर्षी असंच झालं होतं, गेल्या वर्षी पण असंच झालं होतं। गेल्या वर्षी काय सण होता का? नव्हताच ना, तरी हे केलंच। हे नाटक आहे देवेंद्र फडणवीसांचं। त्यांनी काही बाजू मांडली असेल चुकीची, आमचे म्हणणं ऐकून घेईन न्यायदेवता, 100% न्याय देणार। मी सांगतो तुम्हाला 100%, कारण तेवढाच आधार आहे भाऊ गरिबाला। देशात राज्यात मंदिरच न्यायालयच आधार आहे। सरकारने लोकांच्या वेदना ऐकून नाही घेतल्या, कायदेशीर मागण्या नाही ऐकून घेतल्या, कायद्यात बसून असून नाही दिलं, बसत असून जर नाही दिलं तर न्याय देती तेवढाच एक आधार आहे। आम्हाला कसं रोखेल? आम्ही एकही न्यायालयाचा नियम तोडून आंदोलन नाही करणार, पण आमरण उपोषण हे रोखता येत नाही, लोकशाहीचा हत्यार आहे, लोकशाहीच्या मार्गाचं। इंग्रजाच्या काळात रोखण्यात नाही आलं, तर फडणवीसच्या काळात रोखण्यात येतं म्हणल्यावर अवघड आहे। त्यामुळे न्यायदेवता न्यायच करणार, आता आमची बाजू ऐकून घेणार। न्यायालयाने त्याच्यात असंही म्हटलं आहे की गणेश उत्सवाचे दिवस आहेत, रहदारीचा अडथळा होईल, त्यामुळे खारघर किंवा इतर ठिकाणी हे आंदोलन किंवा उपोषण करावं आणि ही सरकारला मुभा आहे की त्यांनी कुठं त्यांना आंदोलनासाठी जागा द्यावी। तिकडं नसतं, न्यायदेवतेनेच सांगितलेलं आहे की ती जागा लोकशाही मार्गाने आंदोलन करायला आझाद मैदानावर करू शकता, न्यायदेवतेनंच ती दिलेलं आहे। मिरवणुका हा वेगळ्या बाजूला आहेत, आपल्याला दुसरा एक रस्ता दिला तरी चालतो। आम्ही जर आडमुठे असतो तर आम्ही म्हणलो असतो आम्हाला मधून रस्ता द्या, मुंबई बंद पाडायची, आम्ही आरक्षणासाठी यायलो तर राजकारण करायला नाही। त्यामुळे न्यायदेवताच्याबद्दल मी काहीच बोलणार नाही, ही राजकारण्यावाल्यांची खेळी ही सगळी, पण होणार सगळं। मी सांगतो तुम्हाला, आमची टीम जाणार आहे, न्यायदेवता आमचा ऐकून घेऊन 100% आम्हाला परवानगी मिळणार आणि मी आझाद मैदानाला 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आमरण उपोषण करणार। जेव्हा तुम्ही मागणी करता मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची, त्यावेळेस ओबीसी समाजाचे नेत्यांनी सरकारकडे मागणी केलेली आहे की ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देऊ नये आणि असं आम्हाला लेखी देण्यात यावं, असं बबन तायवाडे असं म्हटले। मला नाही माहीत बाबा बाकीच्याचं काय आहे ते, आमचं गॅझेटियर सरकारी नोंदी आहेत, सरकारी दस्तऐवज आहे। हैदराबादचं गॅझेटियर आम्ही घेणार आहेत, सातारा संस्थांचं सरकारी नोंदी आहेत, गॅझेटियर घेणार आहे, बॉम्बे गव्हर्नमेंटचं पण घेणार आहे। गिरीश महाजन साहेब त्यावेळेस म्हणले होते, जरांगे पाटील तुमची मागणी मराठा आणि कुणबी एक GR काढा, कसा काढायचा आधार नसल्यावर, कायद्याला आधार लागतो, पटलं मराठ्याला, ठीक आहे। ते म्हणले समिती नेमतो, नेमली, 58 लाख नोंदी सापडल्या, 3 खंड केले, सरकारनं स्वीकारले। आता आधार झाला, कायदा पारित करावा लागतो आहे, पर्यायच नाही। सगळ्या स्वाऱ्यांची अधिसूचना काढली होती, त्याची अंमलबजावणी करावं लागते, आता पर्यायचं नाही आहे। वेळ देऊन थांबलो, सगळं थांबलो। पहिल्यांदा जानेवारीत मला वाटतं उपोषण केलं तर, डिसेंबर का जानेवारीत आम्ही, त्यावेळेस बी त्यांनी ह्याच फडणवीस साहेबांनी सुरेश धसा अण्णाला पाठवलं होतं। ते म्हणले बाबा सरकार आत्ताच 10-20 दिवस झाला आलेलं, 3 महिन्याचं वेळ द्या, दिला। आम्ही तोवर काय करतो, गॅझेटियरचा अभ्यास करतो, सगळं करतो। गॅझेटियरचा 13 महिन्यापासून अभ्यास चालू आहे, तरी म्हणले 3 महिने द्या। मी त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की 10 महिने झाला अभ्यास करते, आता 13 महिने झाले, तरी म्हणले आम्हाला द्या वेळ, एवढा दिला। मी 3 महिने वेळ दिलेल्याला आता 7 महिने झाले। मुख्यमंत्र्यांशी पण बोलणं झालं होतं फोनवर, आणि मग झालं होतं, म्हणजे मी कुणकुणच अडचणीत राहिलो नाही। सरकार गोत्यात आलं आहे आता, त्यांना वेळोवेळी वेळ दिला, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागलो, हे मराठीच्या लक्षात आलं। आपलं मनोज जरांगे पोरग वेळोवेळी सरकारला वेळ देतं आहे, परत आडमुठ्यात राहत नाही। 4 महिन्यापूर्वी सांगितलं आहे आम्हाला मुंबईला यायचं नाही, 26 ऑगस्टच्या आत फडणवीस साहेब तुम्ही आरक्षण द्या, तुम्ही अंतरवाली लिहा, आम्हाला तुमच्याशी गरिबाचं घराणं मांडायचं आहे, आम्हाला गरिबाच्या वेदना सांगायच्यात आरक्षणाच्या, तुम्ही अंमलबजावणी करा, आम्हाला मुंबईला यायचं नाही। म्हणून सगळं राज्य त्यांच्या विरोधात गेलं आहे, फडणवीसांच्या। मुंबई पण विरोधात गेली, कारण मुंबईकरांना हे माहीतच नव्हतं, मी फडणवीसांना सांगितलं आहे म्हणून। जेव्हा माहीत झालं तेव्हा लोकांमध्ये 4 महिन्यापूर्वी जमाचा सांगितलं होतं, राव यांनी जाणून बुजून केलं, म्हणजे वातावरण त्याच्या सगळं विरोधात आहे। काय आहे, नुसता खोट्यापणा, मराठ्यांतला मोठं होऊ द्यायचं नाही, मराठीचं वाटोळं करायचं, असून द्यायचं नाही। त्यामुळे मराठा पूर्ण क्षमतेनं मुंबईकडे निघाला, आता पूर्ण क्षमतेनं सगळे मराठी, आणि मराठ्यानं आलं पाहिजे, आता नाही तर कधीच नाही। ही निर्णायक टप्पा आहे, अशा टायमाला जर घरात झोपलात
पिढ्यानपारचं पोराचं वाटलं होणार आहे. आणि तुम्ही नाही आल्यावर मी काय करणार? मी मॅनेज होत नाही म्हणून तर माझ्यावर आरोप करतात. मी प्रामाणिक काम करतो, तुमच्या पोराबाळासाठी झटतो मी एवढा. उपाशी तपाशी राहून रक्त जाळून तुमच्या लेकरासाठी काम करतो, सुखी आनंदी व्हावेत म्हणून. तुम्ही घरी झोपून काय करता? कायचा नेता? काय सरकार? नेता आणि फेता काय? नेत्याचं काय असतंय? तो तुम्हाला जाऊ नको म्हणून काय त्याला घेऊन घरात राहता काय? पोराचं उभ्याच्या आयुष्याचं वाटलं होईल ना त्याचं ऐकून. त्यामुळे कोणाचं ऐकायचं नाही या बरी ना. जातीसाठी सगळ्यांनी ह्या लढ्यात सहभागी व्हायचं. आता कोर्टानं जरी मनाई केली असली तरी तुम्ही तुमची बाजू कोर्टामध्ये मांडणार आहात का? आणि तुम्ही ठाम आहात का आझाद मैदानावरच आंदोलन करणार किंवा उपोषण करणार? मी आझाद मैदानावरच उपोषण करणार, लोकशाही मार्गानं कायद्याचे सगळे नियम पाळून करणार. आणि न्यायदेवता न्यायच देणार, आम्हालासुद्धा परवानगी देणार. आमचेसुद्धा वकील बांधवाचं म्हणणं न्यायदेवता ऐकून घेणार, 100% न्याय देणार. लोकशाही मार्गाचे आंदोलनं थांबवता येत नाहीत. नक्कीच हे होते मनोज जरांगे पाटील. आणि मी आझाद मैदानावर उपोषण करण्यास ठाम आहे आणि न्यायदेवता आम्हाला न्याय देईल अशी त्यांना अपेक्षा आहे. कॅमेरामन अमित आडेसह संजय सरोदे, TV9 मराठी, आंतरवली, सराटी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.